बसून द्या ना, त्याचे उभे राहिले तर जगप्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणपतीवरती आता विसर्जन मिरवणुकीवरती जी आहे ती पोलिसांची एआयची आधुनिक यंत्रणा जी आहे ती नजर असणार आहे. ही सगळी यंत्रणा नेमकी कसं काम करणार आहे याबाबत आपण सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत विवेकजी पवार साहेब यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, खरं तर एआयच्या माध्यमातून आपला जो गणेश उत्सव आहे त्यावर तुमची नजर असणार आहे. कशा पद्धतीनं सगळं आपल्या ठिकाणून कंट्रोल असणार आहे? नुकत्याच उद्घाटन झालेल्या 8 ऑगस्टला उद्घाटन झालेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीममध्ये जे सेंटर आहे त्याच्यामध्ये आपण उभे आहोत. अ, ही जी कंट्रोल रूम आहे इथे पूर्ण सिटीमध्ये जेवढे काही आपण कॅमेरे लावलेले आहेत त्याचा लाईव्ह फीड आपला इथे येतो. हे सगळे जे कॅमेरे आहेत ते अ, अत्याधुनिक अशा AI टेक्नॉलॉजी आधारित नाईट विजन कॅमेरे आहेत. ह्या गणपतीच्या काळात आपला जो गणपतीचा जो कोर एरिया आहे, अ, दगडूशेठ गणपतीच्या आसपासचा किंवा जेवढे काही आपले मंडळ आहेत त्यांच्या आसपासचा, त्यांच्यानंतर मिरवणुकीचे सगळे मुख्य मार्ग, मुख्यत्वे करून आपण ह्या सर्व मार्गावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. हे जे सर्व कॅमेरे जे आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अत्याधुनिक असे ॲनालिटिक्स चा आपण अवलंब केलेला आहे. जसं की फेस रिकग्नायशन सिस्टम, क्राउड इस्टिमेशन, एखादं ऑब्जेक्ट जर कुठं पडून असेल, एखादी बॅग किंवा कुठली सस्पिशियस गोष्ट ती असेल. अ, मी खरं तर याच्यामध्ये तुम्हाला एक बॅगच्या संदर्भात उदाहरणं दाखवण्यासाठी विनंती करेन. कशा पद्धतीने सर एखादं उदाहरण आम्हाला तुम्ही लोकशाहीसाठी दाखवा. एक बॅग 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 ॲट्रिब्यूट. आपण बघू शकतो की आता एखादी जर बेवारस बॅग एखाद्या ठिकाणी जर पडलेली असेल तर या ठिकाणून आपल्याला ती थेट बॅग पोलिसांच्या माध्यमातून सर्चिंग केली जाणार आहे. सर, कशी प्रक्रिया असेल? आपल्या इथे ॲनालिटिक्समध्ये आपण एखादी गोष्ट जी सेट केलेली आहे AI बेस्ड कॅमेराजमध्ये, जसं की एखादी अबंडन्ड बॅग कुठे जर पडलेली असेल, अशी जर आपण ह्याच्यामध्ये कमांड सेट केलेली असेल, तर जेवढ्या काही बॅग अशा एक अबंडन पडलेल्या असतील त्यांचे अलर्ट्स आपल्याला कंट्रोल रूममध्ये येतील. आता आपण बॅग जे आहे ते सर्च करूयात. बॅग सर्च करू ना. आता तुम्ही बघा, आपण अबंडन बॅग हे केलंय, सर्च केलंय, तर जिथे जिथे कुठे अशा बॅग आपल्या पडलेल्या असतील किंवा सगळ्या बेवारस बॅग आहे. बेवारस बॅग असतील तर त्याचे अलर्ट्स आपल्याला ऑटोमॅटिकली कंट्रोल रूममध्ये येतील. आता आपण बघू बघू शकता, जी रेड कलरची बॅग आहे ती कुणीतरी तिथे ठेवलेली आहे, त्याचे अलर्ट्स आपल्याला आलेले आहेत. तिचं ठिकाण कुठलं आहे सर, सांगता येईल का? जी बॅग आहे सध्या. स्वारगेट बस स्टँड जे आहे हां, हां. तिथेही कोणीतरी बॅग ठेवलेली आहे. असे अलर्ट्स आपल्याला येतात आणि आपण याच्यामध्ये टायमिंग जर सेट केला, म्हणजे एखादी बॅग जर 10 मिनिटं 15 मिनिटं जे काही आपण टायमिंग सेट करू त्याच्यावर जर असतील, म्हणजे त्याच ठिकाणी जर असेल तर त्याचे ऑटोमॅटिकली आपल्याला अलर्ट्स येतील. सर, खरं तर एवढ्या गर्दीमध्ये एखादा जर आरोपी किंवा चेहरा प्रणालीचं तुम्ही वेगळी सिस्टीम तयार केली, ती कशा पद्धतीने असणार आहे ती थोडंसं आपण दाखवाल? आपण काय केलेलं आहे की जो क्रिमिनलचा डेटा आहे तो आपल्या सर्व्हर रूममध्ये आपण लोड केलेला आहे. त्यामुळं जो आपला क्रिमिनलचा डेटाबेस आहे, तशी व्यक्ती जर आपल्या कॅमेऱ्याच्या कव्हरेजमध्ये आली तर ऑटोमॅटिकली आपल्याला तसे अलर्ट्स आपल्या कंट्रोल रूमला येतात. आणि हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, म्हणजे आता हे जे चेहरे आलेले आहेत हे सध्या सगळे हे लाईव्ह आहेत. आता आपण लेटेस्ट जर बघितलं, लाईव्ह डेटा जर आपण बघितला, तर आता तुम्ही टायमिंग बघू शकता खाली. आता लेटेस्ट जो आपल्याला आला आहे 5:07 आपल्याला एक अलर्ट्स आलेला आहे. जो आपल्या क्रिमिनलच्या डेटाबेसशी मॅच जो झालेला आहे तो ह्या साईडला एक पिंक कलरच्या एक स्क्वेअरमध्ये आपल्याला तो दिसतो. असं गर्दीमध्ये जे कोणी आपल्या क्रिमिनल डेटाबेसमध्ये व्यक्ती असेल किंवा आरोपी असेल त्याचे ऑटोमॅटिकली अलर्ट्स आपल्याला कंट्रोल रूममध्ये येतात. आणि मग आपली पुढची जी काही ॲक्शन आहे, जी क्राईम ब्रांचची टीम त्या पर्टिक्युलर लोकेशनवरती जाऊन त्यांना पिक करणं किंवा त्यांचं एक एक प्रायमरी इन्क्वायरी. सर, त्या कोपऱ्यामध्ये गर्दी दिसत आहे. तो कोपरा नेमका कुठल्या ठिकाणचा आहे आणि एकूण ती गर्दी किती लोकांची असावी? ती जी गर्दी दिसते ती बेलबाग चौकातली आहे. आपल्याकडं आपल्या ज्या सिस्टीममध्ये ना क्राऊड इस्टिमेशन म्हणून पण एक ॲनालिटिक्स आहे. जर आपण ह्या पॅचमध्ये किती लोक आहेत हे जर आपण आता लाईव्ह सर्च केलं तर आपल्याला त्याचा तो एक फिगर जो आहे तो आपल्याला येईल. लाईव्ह लाईव्ह डेटा
आता ही आपण आता पर्टिक्युलर कॅमेरा जो आहे म्हणजे त्या लोकेशनचा जर सर्च केला त्याचा क्राऊड एस्टिमेशन, तर आपल्याला इमिजिएट आता त्याची एक नंबरिंग येईल की आता सध्या तिथं किती गर्दी आहे, किती हेड काउंट आहे. सर, या ठिकाणी एखादी एकटी महिला जर असेल, त्या महिलेला जर आपल्याकडून मदत देता येत असेल तर ती कशा पद्धतीने आपण राबवतो? आता आपण एक आता हे क्राऊड एस्टिमेशन आपण आता बघितलेलंच आहे. ते सोडून जर एखादी महिला वुमन आयसोलेशन, शहरामध्ये आता एखाद्या शहरामध्ये जर एखादी महिला एकटी कुठे फिरत असेल किंवा तिला आपण असं एक प्रीसेट जर केला की एकटी महिला जिथं कुठं असेल त्याचे अलर्ट जनरेट व्हा, तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की जर एकटी महिला कुठं असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याला तसे ते अलर्ट्स पण कंट्रोल रूमला येतील, जेणेकरून आपल्याला पुढची काही मदत जर लागत असेल किंवा काय त्यांना देता येईल. आपण पाहिलं की खरं तर अत्यंत अत्याधुनिक AI ची प्रणाली वापरून ACP विवेक पवार यांनी आणि पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार साहेबांच्या संकल्पनेतून ही सगळी यंत्रणा वापरलेली आहे. खरं तर सर, तुमचं खरं तर आभार पुणेकरांच्या वतीनं की एवढी मोठी प्रक्रिया आपण राबवून पुणेकरांचं जे जनजीवन आहे किंवा पुणेकरांची जी गणपतीची मिरवणूक आहे ती अत्यंत सगळ्या दृष्टिकोनातून सुरक्षितेची आपण करत आहात. खरं तर आणखीन काही जे आहेत आपण सरांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर, आणखीन काय वेगळ्या पद्धतीचे आहे? आपली कॅमेरे सोडून आता नुकत्याच उद्घाटन झाल्यामध्ये आपल्या 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल आणि ड्रोन पण आहेत. मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल आणि ड्रोन ह्याच्यामध्ये पण कॅमेरे इनबिल्ड आहेत आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्लेस केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पण पूर्ण आपलं AI बेस्ड कॅमेरे असल्यामुळं ह्या जेवढे काही अनालिटिक्स आपण आत्ता शो केलेले आहेत ते सगळे त्या व्हॅनमध्ये सुद्धा लागू होतात. त्यानंतर ड्रोन जे आहे, ड्रोन फ्लाय करून आपल्याला क्राऊड एस्टिमेशन देणं किंवा काही अनालिटिक्स जे आहेत ते ड्रोनमध्ये. दगडूशेठच्या गणपती जो आहे त्या ठिकाणी आपण जर ड्रोन दाखवलं तर किती गर्दी आणि कशा पद्धतीने आपण काउंट कराल? आता आपले drone ह्यासाठी कुठे आहेत? आपले जे ड्रोन आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी लोकेट केलेले कुठल्या आहेत. ठिकाणी सर सध्या? जसं की अलका चौकात मध्ये आपला ड्रोन आहे, त्यानंतर दाखवू शकाल का कसबा. तुम्ही? ड्रोन आता मला फ्लाय करायला लावा लागेल कारण ड्रोन आपण रुटीनली फ्लाय करतो. बरं, इंड्युरन्स टाइम त्याचा कमी असल्यामुळं, बरं. त्यामुळं आता ही सूचना दिली तर थोडासा वेळ लागेल, बरं. बट ड्रोन फ्लाय करून आपल्याला लाईव्ह फीड आपल्याला भेटू शकतात. ठीक आहे. आपण पाहिलं की अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे आहेत या ठिकाणी विवेक पवार जे आहेत पुणेकरांच्या सगळ्या संरक्षणासाठी जे आहेत AI या सगळ्या प्रणालीचा वापर करून या ठिकाणी गणेश उत्सव जो आहे तो अत्यंत शांततेत आणि आनंदात साजरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, शिवाजीनगर, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.